आलेले आहेत ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स। बघा मित्रांनो, कोण आहे 4 नंबरला आणि कोण आहे 1 नंबरला। जो नॉमिनेशन टास्क झाला होता, जो फोटो स्पर्धकांचा जाळायचा होता, त्यामध्ये 4 स्पर्धक नॉमिनेट झाले होते आणि सदस्यांनी 4 स्पर्धकांचा फोटो जाळून त्यांना नॉमिनेट केलं होतं, घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी पात्र ठरलं होतं। आणि पहिला सदस्य जो नॉमिनेट झाला तो आहे अभिजित सावंत, दुसरा सदस्य नॉमिनेट झाला तो आहे वैभव चव्हाण आणि तिसरा सदस्य जो नॉमिनेट झाला ती आहे इरिना रोडाकोवा आणि चौथी सदस्य होती आर्या जाधव। असे 4 सदस्य नॉमिनेट झाले होते। आणि आता वोटिंग ट्रेंड्समध्ये 4 नंबरला आहे तो वैभव चव्हाण आणि वैभव चव्हाणला खूपच कमी वोट्स येत आहेत, कारण त्याचा जो काही प्रवास होता घरामध्ये तो अजिबात चांगला नव्हता, कारण मागच्याच आठवड्यात एक टास्क झाला होता आणि त्याने तो अनफेअर खेळला होता, त्यामुळे सगळे प्रेक्षक त्याच्यावर चिडले होते। त्यामुळे वैभव चव्हाणला खूपच कमी वोट्स येत आहेत आणि त्यामुळे तो वोटिंग ट्रेंड्समध्ये 4 नंबरला आहे। आणि 3 नंबरला आहे ती इरिना रोडाकोवा। इरिना रोडाकोवा पण सेमच आहे तिचं, पण ती फक्त वैभवसोबत ह्या कोपऱ्यात त्या कोपऱ्यात बसलेली असते, तिचे स्वतःचं मत मुद्दे काही नसते, परंतु तिची जी काही फॅन फॉलोइंग आहे ती वैभवपेक्षा थोडी जास्त आहे, त्यामुळे तिला त्याच्या मानाने जास्त वोट्स येत आहेत। आणि इरिना रोडाकोवा वोटिंग ट्रेंड्समध्ये आहे ती 3 नंबरला। आणि 2 नंबरला आहे ती आर्या जाधव। आर्या जाधव काय का होईना म्हणजे स्वतःच ती मत मांडायला बघते, मुद्दे मांडायला बघते आणि बी टीमकडून ती सॉलिड प्लेअर पण पुढे होईल आणि आता पण ती दिसत आहे, ती निक्की आणि जान्हवीला भेटते समोरासमोर, त्यामुळे तिला पण चांगले वोट्स येत आहेत आणि ती सध्या तर 2 नंबरला आहे वोटिंग ट्रेंड्समध्ये। आणि 1 नंबरला सध्या आहे तो अभिजित सावंत। अभिजित सावंतचा गेम खूप पॉवरफुल आहे, तो पूर्ण गेम माइंडने खेळतो, पूर्ण असं मास्टर माइंड असल्यासारखा दिसतो बी टीममधला, परंतु त्याच्या टीमचे त्याला सपोर्ट भेटत नाही, त्यामुळे तो पाठींबा पडत आहे, परंतु त्याला वोटिंग ट्रेंड्समध्ये भरपूर वोट येत आहेत आणि तो सध्या 1 नंबरला आहे। आणि हे होते ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स। बघा मित्रांनो, आता कोण ह्या आठवड्यात घराबाहेर जाते। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा बिग बॉसच्या नवीन अपडेटसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।